अलिबागचं फेमस बैलगाडा आलं बघ. डीजे राजेश फेमस अलिबागची नगरी, मोठ्या दिलाचे ती मानकरी. फेमस अलिबागची नगरी, तिथं शर्यत प्रेमी घरोघरी. शर्यत खेळून करायचा राडा, तिथं खेळून करायचा राडा. शर्यत खेळून करायचा राडा, तिथं खेळून करायचा राडा. वाट आमची बाजूला सोडा, मैदानी पळतोय बैल गाडा. वाट आमची बाजूला सोडा, मैदानी पळतोय बैल गाडा. आमची बाजूला सोडा, मैदानी पळतोय बैल गाडा. वाट आमची बाजूला सोडा, मैदानी पळतोय बैल गाडा. मालक विराज भगतची गाडी, फुलवाला बारक्या बैल जोडी. महाराष्ट्रातला गाडा तो भारी, साऱ्या बैलांचा रेकॉर्ड मोडी. अनिल जाधव खंबीर, राजा सोन्या एक नंबर. आमदार महेंद्र दलवींचा शून्या बैजा डेंजर. योगेश पाटील चौडे भंडारा, आपल्या बंड्या घालतोय राडा. मनोहर ठाकूर चौडे भंडारा, त्या हरण्या घालतोय राडा. वाट आमची बाजूला सोडा, मैदानी पळतोय बैल गाडा. वाट आमची बाजूला सोडा, मैदानी पळतोय बैल गाडा. आमची बाजूला सोडा, मैदानी पळतोय बैल गाडा. वाट आमची बाजूला सोडा, मैदानी पळतोय बैल गाडा. प्रत्येक मतेचा नाही रे नाद, आबू शंभू पुढ सारेचा बाद. उदय कवड्यांच्या सुंदर उधवला, गुलाल नेहमीच देतो या झाड. आशीर्वाद सुतार नौखास, गण्या सोन्या त्यांचा झकास. मंजुल पाटील दादांचा, बबल्या पिंट्या फेमस. सामान्य बंधू नाव गाजला, त्यांचा बंड्या बाबूचा जोडा. रुपेश निर्गुण नाव गाजला, त्यांचा आकाश बाबूचा जोडा. वाट आमची बाजूला सोडा, मैदानी पळतोय बैल गाडा. वाट आमची बाजूला सोडा, मैदानी पळतोय बैल गाडा. आमची बाजूला सोडा, मैदानी पळतोय बैल गाडा. वाट आमची बाजूला सोडा, मैदानी पळतोय बैल गाडा. वाळेकर नानाची आहे ताकद, कनकत्र्या नाग्या नाही हरत. विराट शिंदेच्या बाबू हरण्यानंद, मिरिंडाची चर्चा गावोगावात. राजा कदमची पावर, हौशा मंगल्या बैल दमदार. आजू मात्र घेत नाही माघार, सोनू सरचा बैल दमदार. राजेंद्र कवळे साथ करा, मोरा पोपट साथ करा.
स्वर्गीय दादा उमेश पत्रक सुंदर गणू बैल कडक श्रेयश कवळेचे बलतात हरण्या शंभू मोठे बेधडक नवेश ऋषा रोहन प्रणीत ड्रायव्हर आहेत वेगवान सौरभ पाटील तेजस पाटील नितेश पाटील ते गुणवान राहुल दादा माणूस भला निखिल कवले माणूस भला पहिला असो नाही तर घोडा विचार करून आमच्याशी लढा वाट आमची बाजूला सोडा मैदानी पळतोय बैल गाडा वाट आमची बाजूला सोडा मैदानी पळतोय बैल गाडा आमची बाजूला सोडा मैदानी पळतोय बैल गाडा वाट आमची बाजूला सोडा मैदानी पळतोय बैल गाडा फेमस अलिबागची नगरी मोठ्या दिलाचे ती मानकरी फेमस अलिबागची नगरी तिथं शर्यत प्रेमी घरोघरी शर्यत खेळून करायचा राडा तिथं खेळून करायचा राडा शर्यत खेळून करायचा राडा तिथं खेळून करायचा राडा वाट आमची बाजूला सोडा मैदानी पळतोय बैल गाडा वाट आमची बाजूला सोडा मैदानी पळतोय बैल गाडा आमची बाजूला सोडा मैदानी पळतोय बैल गाडा वाट आमची बाजूला सोडा मैदानी पळतोय बैल गाडा Baby, you give me ice and fire. You're giving me wind and rain. You're some kind of butterfly. Baby, you give me midnight. You whip up my appetite. Don't leave me here high and dry. Oh, well, I don't wanna jinx it, baby. And twist myself at the spine. Don't wanna overthink it, baby. It's just twist your body and mine. Baby, you give me ice and fire. You're giving me wind and rain. You're some kind of butterfly. Baby, you give me midnight. You whip up my appetite. Don't leave me here high and dry. Oh, but I don't wanna jinx it, baby. Let's not get ahead of my time. Oh, but I don't wanna miss you, baby. So I stand up and speak just my mind. Oh, baby, you give me ice and fire. You're chilling wind and rain. You're some kind of butterfly. Baby, you give me midnight. You whip up my appetite. Don't leave me here high and dry. Baby, you give me ice and fire. You're channeling wind and rain. You're some kind of butterfly. Baby, you give me midnight. You whip up my
appetite. Don't leave me here high and dry. Oh, oh, oh. नमस्कार मित्रांनो. तर आत्ता ज्या आपण बैलगाड्या बघितल्यात, ज्या भेरशे बंदरात आयोजित केल्या होत्या, त्यामध्ये प्रसाद राजेंद्र भोपी माझ्या भावाची गाडी ही 6व्या गटात आली, 6व्या गटात पहिली आली. त्याबद्दल त्याचं मनापासून अभिनंदन. तर आपण जाणून घेऊया त्याच्याकडून की तो काय काय मेहनत करतं आणि थोडीशी माहिती बैलांविषयी. तर म्हणजे आपण जे गाडीवर ड्रायव्हर होते ते सुहास भोपी स्वतः आहेत आपल्यासोबत. तुमचं एकदा नाव सांगा आम्हाला. सुयोग सुहास भोपी. सुयोग सुहास भोपी. आणि हे जे आता तुम्ही आपले स्पर्धक जे हाकललेत यांची दोघांची नावं सांगा मला. सांग प्रत्येकाचं नाव. ह्यांची नाव, त्याचं ते तुझं ह्याचे बैलांची नाव. याला लाले बोलतात, हां, मुंडा बोलतात. मुंडा. लाल्या आणि मुंडा असे 2 बैल आहेत. तर आपली जी गाडी आहे त्यात तुम्ही 6व्या गटात हाकलली. ही किती वर्ष तुम्ही स्पर्धा हे करता? गेल्या वर्षापासून. म्हणजे हे दुसरं वर्ष आहे. दुसऱ्या वर्षात चांगला प्रतिसाद आहे मित्रांनो. गेल्या वर्षी सतत मल्याण हॅट्रिक मारली. हां गेल्या वर्षी 5 नंबर मारले सतत. हां हां. यंदा म्हणजे अगोदर इथं नंबर मारला, आज पहिला नंबर मारला. ही या बंदरातली दुसरी शर्यत आहे. हो, दुसरी. आणि म्हणजे गेल्या वर्षी हाणलीच नाही या मंदिरात. हां, यंदा दुसरी शर्यत या. धन्यवाद दादा. तर मित्रांनो आत्ता आपण बघणार की म्हणजे 4थ्या गटात पहिली आली आपली पुण्यातली गाडी मित्रांची. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या बैलांची नावं काय आहेत आणि ते काय काय मेहनत करतात यांच्यामध्ये. एक फोटो काढ द्या पहिला. स्वप्नील बघ इकडं. तर मित्रांनो ही आहे जी आता 4थ्या गटात पहिली आलेली गाडी पुण्यातली. ही कोणाच्या नावाने हाकलली होती? संस्कार जितेंद्र शिंदे. आणि तूच बसला होतास काय? अभिनंदन तुमचं. आणि या आपल्या बैलांची नावं सांगा आम्हाला. बाबू आणि याचं अजून काय? मुंडा. 2 बैलांची सेम नाव आहेत. तर तुम्ही ही जी गाडी आहे ती किती वर्ष हाकलता? 3-4 वर्ष आली. या बंदरामध्ये किती वर्ष? दुसरं वर्ष. तरी पण चांगला प्रतिसाद आहे.
मित्रांनो या बंदरामध्ये आहे ना आज जे स्पर्धक असतात ना बैलगाडीच्या हौशी ते सकाळी 4 वाजल्यापासून इथे उपस्थित असतात. तर आपण जाणून घेऊ स्वप्नील कोणी. स्वप्नील आज बंदरामध्ये किती वाजता आलाय? स्वप्नील सांग आपल्याला, तुम्ही बंदरामध्ये किती वाजता आला? 5:30 वाजता आलो. 5:30 वाजता. 5:30 वाजता येऊन पण तेवढीच एनर्जी आहे मित्रांनो. आत्ता 9:30 वाजून गेले, मला वाटते 10 वाजायला आले असतील आणि माझा टायमिंग जो आहे संपला आहे, त्याच्यामुळे मी अर्ध्याच गाड्या करून जातो. माझ्या मित्रांना सांगितलं मी बाकीचा व्हिडिओ करायला, तर तुम्ही जोडून घ्या माझ्यासोबत PG फिशिंग यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.